हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. तर मी आता बनवत आहे चुलीवर चहा. दाखवते तुम्हाला. आणि मीच पेटवला आहे पहिल्यापासून. हा हार्दिकनं पेटवले आज चूल. तुम्हाला दाखवते सगळ्यांना. एक मिनिट. कशी पेटवली आम्ही छोटीशी चूल बनवली आहे. एक मिनिट. पहिल्यांदा बनवली आहे चूल. कुणी काय बोलायचं नाही. चांगले चांगले कमेंट्स करायचे. ओके. देवा देवा हार्दिकनं चूल पेटवले आपण पेटलीच नाही. धूर झालाय चांगला. कसं पुकायचं हे आता. कागद घातलाय यात. पेट थोडं दूर झालाय मंडळी. ग हार्दिक कसं रे चूल कागद घालते. दुसरा एक कागद घाल. आम्हाला चूल पेटवल्यात. आम्ही ह्यात म्हणाल हे काय बघा. चाय पावडर, इलायची, साखर, चाय, दूध. एक मिनिट मी पेटवते. हा हा हा. ते कागद घाल. जुने कागद घाल. आई ग डोळ्यात गेलं सगळं. हा आता पेटलं. आता चांगलं पेटलं बघा. चहा बनवते आज. लय भारी ह्याच्या चुलीचा चहा लय भारी लागतो. खमंग. ऍक्च्युली सगळं चांगलं. हा मस्त भारी भारी भारी. चाय उकळी आली पाहिजे फक्त ह्याला. पटपट कागद संपायच्या अगोदर सगळी लाकडं संपायच्या अगोदर उकळी आली पाहिजे. नाहीतर आमचा चहा बिरबलची खिचडी व्हायची सगळी. दूर बघा कसा आहे. लांबून दाखवतो मला. परवा दिवशी हार्दिकनं चुलीत पाणीच घातलं. अहो काय तर सांगायचं. हार्दिकनं येतं काय तू तुझं काम कर. तू तुझं काम कर. टाक. हा त्यात कागद टाक. विजला नाही पाहिजे. जागृती. चहा पिणार आहेस वे? नाही ना. बरं झालं नाही म्हटलीस. तुझ्या वाटणीचा ठेवलाच नव्हता. जागृतीला चिडवायला मजा येते ना. लाडायचं पण चिडवायचं. मोठं झालं की नाही बाबा ऍटिट्यूड येतो बाबा. कसं आमचं चूल पेटली रे. पेटली कशी चूल पेटली बघा आमची. मीच पेटवले. मम्मीने सांगितलं पहिला पेटवा. पेटवा. आग लावतोय आज आम्ही. आग लावले. हा हो लागले. थांब फुकायचं म्हणजे की नाही जाळ लागतो बघा. उकळी येऊ दे उकळी चांगली येऊ दे. बघूया चहा अजून उकळी आली की मग ते चाय पावडर मिक्स झालं की मग कसं खमंग चहा होईल. सगळंच त्यात घातलंय मी. चाय पावडर, साखर, इलायची. हा हार्दिकनं कागद घातली. आम्हाला पेटवा येतात. पहिल्यांदाच पेटवता येत. पण मजा येते. हा शपथ बाबा बाजलं असतं मला आता. हा आला. थांब मग. हा पण एक चूक झाली. आम्ही पातेल्याला काय लावलं नाही. आता काळं मिठ्ठ पातेलं होणार आहे बघा. यायला लागली उकळी बघा. बघू शकता तुम्ही. उकळी ऐका मंडळी आली उकळी. लांब सरते माझा मोबाईलचा जाळ व्हायचा नाही तर बघा कसे आले तर चहा बघा छान होईल. हार्दिक पकड आणली नाही की उचलायला. जा पकड आण लवकर. आज पटकन वर आला तर काय उचलायचं कसं. मग गेला आणायला. चहा कडक होणार आहे मला वाटतंय. कारण की पावडर घातल्या छान होणार रे बाबा. आले हलवा आला. गर 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 आला वर आलं. आलं रे देवा. आले भारी चहा झाला. ओ इलायची पण इकडं ते काय म्हणते पवत्या. वा छान होणार आहे चहा एकदम भारी. वा वा वा. चुलीवरचा चहा प्यायला या सगळे माझे युट्यूब फॅमिली. या सगळ्यांनी परत बोलवलं नाही म्हणून सांगायचं ना. इकडे अहो गेलं कागद उडून. हवा आली. कागद लाकडं अटकत. हा टाकला. उकळी आता छान होणार आहे. हा चहा फक्त माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी आहे. या सगळ्यांनी. नाही बाबा मी पिणार आहे. मी पण पिणार आहे. छान झालाय चहा खमंग. हार्दिक कबशी घेऊन या. अरे पकड पण आणा येताना. काकाचं झालं असेल तर ते आईचं सॉरी. नैना तेरे कजरा रे नैनों पे हम दिल हारे हैं अनजाने तेरे नैनों से वादे किए कई सारे. झाला चहा झाला. आता बस उकळी. आता काय करायचं ह्याच्यावर. चूल कशी बंद करायची आता. जाऊ दे आता हलवते जरा. आता ह्याच्यावर
ओरडू नकोस, पण गॅस कसं बंद चूल कसा बंद करायचा तेच माहित नाही. पाणी घाल. पाणी नाही घालायचं, परत पेटत नाही लवकर. काय बघ चालू करायचं असलं तर. देवा मंडळी नो चहा प्यायला या. बघा मस्त झाला चहा एकदम खमंग. चला वा 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 एक नंबर. आपण कुठल्या दिदीला ती अभ्यास करते ती. अयो सावतायचा मी. ओम. अरे वा 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 वा. अयो गच्च भरते वाटतं. जाऊ दे वा, भरला भरला. हे वा 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 मस्त. थांब 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 बघू की थांब. वा भारी आलाय, छान वाजते ते मस्त. वा खमंग सुगंधित चहा झाला. पातेला टाकलं यात. वा चहा प्यायला या मंडळी, सगळी चहा प्यायला या. छान झाला. आता आप्पांना देते पहिले. हार्दिक तुला पाहिजे का चहा? चहा प्यायला या सगळेजण. ओके थांब देते, आणते थांब. वा आता चहा लय भारी झाला खरं. सुंदर झाला, सुंदर एकदम मस्त. वाव छान झालंय पप्पा चहा. वाव एकदम खमंग खमंग चहा झालाय. वा आता समजते सगळी चुलीवर जेवण का करतात. चुलीवरचं जेवण, चुलीवरचं जेवण. चहा इतकं छान लागतं तर जेवण कसलं भारी लागत असेल. लय वगळ आले बघ अशी खाली, मग अशी वत्ताना आले असेल म्हणजे खूप खरंच 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 खूप छान झालाय चहा. वाव सो टेस्टी. हार्दिक खरंच लय मस्त झालाय. ते ठेव बेसिन मध्ये ठेव. ते पातेला आता घासायचं मी. तुला पाहिजे जरा चहा? लय भारी झालं खरंच. झालंय खूप सुंदर झालाय. खरंच सुंदर झालेला आहे. या सगळ्यांनी चहा प्यायला, चुलीवरचा चहा प्यायला या. गॅस आहे की पण चुलीवर चहा करायचं होतं हार्दिकला. हार्दिकच्या निमित्तानं मला भेटला. तू नको चढूच कट्ट्यावर. या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त एकदम बढिया, एकदम खतरनाक चहा झाला एकदम मस्त. हाय हाय संपून असं वाटायला लागले. पण ना एक कप भरून झाला, त्यातला आप्पांना थोडासा दिला आणि मी थोडासा घेतला. 50-50 छान झाला चहा मस्त. थँक्यू हार्दिक, थँक्यू. हार्दिक मुळे का देऊ चपात्या करायला मिळते मला. चूल पेटव, इकडं जा तिकडं जा. खरं लहान पोरं असले की नाही घरात तर खरंच खूप मजा येते. आपलं लहानपण बाहेर येतं सगळं बाहेर. आपण असं करायचं तसं करायचं असं. त्याच्या निमित्तानं आम्हाला पण आम्हा सुनांना एन्जॉय करायला मिळते. हो सगळं काय 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 करायला लय भारी बनतो एकदम. ते वेगळंच टेस्टी बनतं. चहा खरंच खूप छान झाला. मी पहिल्यांदा चहा चुलीवरचा पिला. त्यामुळे तुम्ही म्हणासारखं काय बोलते तुम्हाला माहिती नाही. मी चुलीवरचा चहा इतका मला नाही आठवत कधी पिले मी. गावाकडे होते अगदी लहान असताना चूल आहे आमच्याकडे. असं नाही की गाव आम्ही खूप हाय स्टँडर्डचे असं चूल बिल माहित आहे. चूल माहित आहे पण पेटवली नाही मी कधी. आणि एकदा काय झालं होतं, चूल पेटवत असताना की नाही मी लहान 10वी झाली होती आणि गावाला गेली होती. गावाला म्हणजे आमच्या मम्मीच्या माहेरला. आणि मला सांगितलं होतं की चुलीवर जेवण बनवा शिकायला. आणि चुलीचं शेजारी होतं पोळपाट आणि लाटणं. चूल पेटवता पेटवता ती कधी पेटलं तर चूल पेटवता पेटवता पोळपाट लाटणं कधी पेटलं ते मला कळलंच नाही. आणि परत माझ्या काकी आल्या. म्हणजे काकी म्हणजे ते घरच्या कोण बरं होतं, मामी का कोणतरी. त्या आल्या आणि म्हणलं अरे रे बाबा सगळं पेटवलंय. मी पण घाबरले. आता म्हणलं आता ओरडा तर बसलंच खरं तेव्हा. पण तेव्हापासून मी चूल हा पेटवणे हा प्रकार काय करत नाही. मला कोण पेटवून पण देत नाही. तुला भाज्या बिज्या करायचं असलं तर सगळं मी कापून बिपून सगळं चूल पेटवून देतात. पण मी आजपर्यंत कधी स्वयंपाक चुलीवर नाही केलेला. मोठ्यापणा सांगत नाही, यात काय मोठ्यापणा पण आलं पाहिजे. एक कला आहे चुलीवर स्वयंपाक करून दुसऱ्या घालणे, चूल पेटवणे, चुलीचं कमी जास्त कसं करायचं. मग अशी आता चहा काढला, चहावर झाला शिजला आणि ओतला. आणि मग चूल काय करायची आता ती म्हणजे पेटलेली चूल विजवायची कशी. तर हार्दिक म्हणतोय पाणी घालतात. हे सगळ्या आपल्याला आयडिया येत नाहीत ना. चला आता शिकायला मिळते हळूहळू. पिया जरा
आता काय घ्या असं जरा छान वाटलं बा ना स्वयंपाक करताना. हे आहे की का भांडी काळी वगैरे होतात पण नाही. पण मी काळी भांडी घासलेली आहे, असं नाही की मी काळी भांडी घासलेली आहे चुलीवरची. हो काय मला आवडतं आणि काळी भांडी घासायला. आता तुम्ही म्हणशील सगळी या आमच्या घरी मग भांडी घासायला. नाही बाबा पडशील हार्दिक, पडशील बाळा. चला, माझा छोटासा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केला. छोटासा एक एक्सपिरियन्स होता, तो अनुभव होता, तो या चुलीमुळे बाहेर आला तो अनुभव, आणि तो मी तुमच्या बरोबर शेअर केला. तर तुमच्या मंडळाला तुम्ही सगळ्यांनी असं सपोर्ट करा. छोटे छोटे ब्लॉग असतात यार, बघत जा. तेवढंच आपलं गरीबाचं बघत जा. बघत जा. आवडलं तर शेअर करत जा. माझ्या चॅनलचं नाव आहे मंदाकी दुनिया. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर, कॉमेंट्स, सकरपरा वगैरे वगैरे, इकडं तिकडं काय करायचं ते करा. पण फुल सपोर्ट करा. चला, जय शिवराय, जय महाराष्ट्र, गुड बाय, श्री स्वामी समर्थ.